बाळामामा खासदार आहेत, काय ताईंनी तक्रार केली, काय काय संदर्भ? अरे ह्याच तक्रारी तर मगाशी तुम्हाला बोललो ना, या बूथवरून आलेले आहेत. माझं म्हणणं ठीक आहे, आता त्यांनी अशी मस्ती करू नये. स्पष्ट सांगतो, लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवा, मतदारांना निर्भीडपणे मतदान करू द्या. एकदम स्पष्ट. आमचे मतदार पुण्यावरून आले, त्यांचं ऑलरेडी सकाळीच मतदान झालंय एन हायस्कूल येथे. मामा काय बोलतात? हे कोणी केलं असं तुम्ही लक्षात घ्या ना. म्हणून तर सांगतो ना, आक्षेप हाच आहे ना. अरे तुम्ही लोकशाही पद्धतीने निवडून या ना, ही कशाला बोगसगिरी तुमची चालू आहे. हा. याबाबत तुम्ही का पोलीस यंत्रणांशी वगैरे बोलला? नाही मला आता समजलं ही गोष्ट, बोलतो ना मी. काय पोलीस यंत्रणांचा किंवा प्रशासकीय यंत्रणांचा काही सपोर्ट वाटतं तुम्हाला? नाही आता बघूया ना काय सपोर्ट आहे काय नाही. शेवटी सत्तेचा माज असतोच ना जरा. तुम्ही थांबणार तिथं दिवसभर? हो प्रश्नच आहे. ठाण मांडून बसणार आहे तुम्ही? बसणार आहे? हो मग आम्ही सगळे उभे आहोत ना, इथं जात आहोत. तिथून 12 पडलेले बघा. यात आता काही गोष्टी तुमच्यापर्यंत आता हा एकदम म्हणजे मतदारांच्या अगोदर यायच्या अगोदर मत टाकून घेतलेले आहेत. चला खोटा काम आहे, तो आमदार व्हायब्रेट झाले, लोकांची भांडणं करीत फिरते इथं थांबून. काय याच्या करणार पोलिसांना शिवाय देत फिरते. तुम्ही समजून घ्या का पायाखालची वालू सरकले, भावना जिंकते, म्हणून त्यांनी हा सर्व खोटं करण्याचा डाव घातलेला आहे. काल केलेलं वक्तव्य ते पुन्हा एकदा ठासून मतदान करा, ज्यांची नावं आहेत त्यांनी मतदान करत असं म्हणतात. हो ते म्हणतात ना, दुबार मतदान असू दे किंवा फेक मतदान असू दे, करा मी बसलो इथे. ही सत्तेची मगरुरी आहे. तुमची यंत्रणा आहे तिकडे बसली सगळीकडे? आमची यंत्रणा बसले आणि आता आम्ही पण बसलोय. मगाशी पोलिंग एजंटशी मी बोलताना स्वतः ते रडकुडे आले होते, ते अक्षरशः घाबरलेले होते मगाशी. हीच तर दादागिरी चालतो ना. अरे सर्वसामान्य लोकांना दादागिरी कशाला करता? आमच्यावर करा ना, आमच्यावर करा. इथं आमचे घरच सेट आहेत, बाळराम दादा आहे, आमच्यावर करा ना. मग समजेन का मर्द का बच्चा आहे म्हणून. हे काय सर्वसामान्य पोलिंग एजंटला दम देणे, सर्वसामान्य मतदाराला दम देणे, हे कशाला? पैशांचा वापर होता असं वाटतं तुम्हाला? करत असेल स्वतः येऊन वाटतात आमदार इथे पैसे स्वतः बूथवर बसून. तुम्ही स्थानिक आहात इथे, अशा प्रकारच्या यंत्रणा हलवल्या जातात. इथं लोकशाहीचा घोर अपमान चाललाय. लोकशाहीची जी मूल्य आहेत ते गाडली गेलेली आहेत. पैशांचा मजबूत वापर, बोगस मतदान, मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवण्याचा प्रयत्न चाललाय. इथं गोरगरीब कोली समाज आहे, त्यांना दबवण्याचा प्रयत्न चाललाय सकाळीपासून. त्या कोली महिलांना उतरून तो आमदार जर दमदाटी करत असेल तर कुठल्या स्तराला गेलं राजकारण हे आपण पाहिलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला 100% पाहिजे. खोट्या मशीन छापल्यात, खोटी माणसं आणतात, पैसे वाटतात, फक्त सत्ता पाहिजे. आणि 15 वर्षात बदल काय नाही. मात्र राजकारणापलीकडे तुमचे ते मित्र आहेत, तुम्ही समजावून सांगितलं की अशा- मी समजावतो मित्राचा काय संबंध आहे. इथं युद्ध सुरू झालं का सगळेच शत्रू आहेत. ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये ते भाषण तुमची ऐकली परवापासून, त्याच्यामुळे जास्त पेटलाय तू परवाच्या भाषणापासून. तर या आता आम्ही इथं हजर आहोत. त्यांनी समोर फक्त आवाज उठवावा का त्या आमदाराला जर कपडे उतरून मारला नाही तर आम्ही असे नाही. राजकारणात 46 वर्ष घातले, ते असे भडवे कितीतरी आमदार आम्ही बघितलेत. समजलं? तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे राजकारण होतं, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपल्यासोबत माजी आमदार मनोहर भुईर हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत, काय स्थिती वाटते एकंदरीत? आता हे थांबेल असं वाटतं? पोलीस प्रशासनाशी चर्चा केली? पहिली गोष्ट, दादागिरी जर इथं करत असतील समोरचा माणूस तर आमची पण तयारी आहे. आम्ही त्या हिशोबानेच इथं आलेलो आहोत. आणि पोलिसांना जर ते दादागिरी करत दिसत नसेल तर पोलिसांनी त्याच्यात दखल घ्यावी. एखादा मतदार जर इथं मतदान करायला येतं त्याला मतदान करून द्यायचं नाही, त्याला परत पाठवायचं, ही जर भूमिका असेल तर तुम्ही निवडणुकीला सामोरे जायला घाबरता, म्हणून तुमची ही भाषा येते. आणि तुमची भाषा आम्ही जशा तसे उत्तर द्यायला इथं सक्षम आहोत. आपल्यासोबत माजी आमदार शेतकरी कामगार पाहिजे बाळाराम पाटील आहेत. काय स्थिती आहे ही निवडणुकापूर्वी? अशा ह्या निवडणुका गेले 2-3 टर्म पनवेल वरणामध्ये अशाच पद्धतीनं केल्या जात आहेत. पण आता कुठेतरी याच्या विरोधात सर्वसामान्य माणूस जागरूकपणानं समोर येतोय. समाजातला बुद्धिजीवी वर्ग याच्या विरोधात समोर येतोय. याचं उदाहरण पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आपण 3च दिवसापूर्वी बघितलं. या ठिकाणी आता लोकही खुलेपणानं समोर येत आहेत. आणि ज्या पद्धतीनं गेले 1.5 वर्ष आम्ही या विषयाच्या विरोधात भांडतोय, बोगस मतदार सारे प्रशासन त्यांना सामील, ह्याला कुठंतरी आता वाचा पडायला सर्वसामान्य माणूसही समोर येतोय. आणि वेळ आली तर आम्ही त्याच पद्धतीनं तयार आहोत. हे सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. मात्र प्रत्येकाचा जो आरोप आहे तो महेश बालदी यांच्यावरच आहे. ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात, ज्या पद्धतीने ते निवडणूक लढवतात, ते
सर्वसामान्य प्रकारची अशा प्रकारची निवडणूक नाहीये. त्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे मुरणमध्ये एकंदरीत आपण बघत असाल हे पूर्णपणे हे तणावाचं वातावरण जे आहे ते आपण पुढे बघत असाल. हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आणि त्याच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नेते अशा प्रकारची ही तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. बाळ्या मामा खासदार जे आहेत भिवंडीचे हे स्वतः या ठिकाणी आले आहेत. महाविकास आघाडीचे सगळे माजी आमदार सगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती आहे, ही तणावाची परिस्थिती आता पोलिसांनी नियंत्रणामध्ये आणावी आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवावी अशा प्रकारची एकंदरीत ही जी मागणी आहे ती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होताना दिसते. मराठी प्रमोद पाटील, नवी मुंबई.